पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उबाठा विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे। या पदाकरता पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत मवियाचे सर्वाधिक 20 आमदार निवडून आल्यानं उबाठानं विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयानं निर्देश दिल्यास मुंबईसह महानगर क्षेत्रात निवडणुकांचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे। प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे। परभणीत काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसलाय। या दोन्ही पक्षातील 15 नगरसेवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। दरम्यान शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणेंनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। सोनावणेंसोबत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे, नारायणगावचे सरपंच बाबू पाटे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे। शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करताच शरद सोनावणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेत। शिवनेरीला लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत शरद सोनावणेंनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली। यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं। विरोधी पक्षनेत्याच्या नेमणुकीबाबत उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षनेता नेमण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, त्यामुळे या संदर्भात अध्यक्षच काय तो निर्णय घेतील असं उदय सामंत म्हणाले। वाल्मिक कराडच्या व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी पोलीस चौकशी करून योग्य ती कारवाई करतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। या संदर्भात कुणाची काही तक्रार असेल तर त्यांनी एसआयटीकडे तक्रार करावी असं ते म्हणाले। दापोलीत उबाठाच्या 12 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना नेते रामदास कदम आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला। या पक्षप्रवेशानंतर दापोलीत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विभागनिहाय प्रभारींची नेमणूक केली। तुर्तास मोठे संघटनात्मक बदल टाळून प्रभारींची नेमणूक करण्यात आलेली आहे। संघटनात्मक बदलावर कोणतीही चर्चा न झाल्यामुळे प्रदेशाध्यक्ष पदावर तुर्तास जयंत पाटील कायम राहण्याची शक्यता आहे। कराड उत्तरचे भाजप आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक तयारीसाठी शेतकरी सभासदांचा भव्य मेळावा पार पडला। सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत विधानसभेची पुनरावृत्ती करून बाळासाहेब पाटलांना माजी आमदार केलं, तसंच कारखान्यातही माजी चेअरमन करू असं खुलं आव्हान आमदार मनोज घोरपडे यांनी दिलंय। कोल्हापूर कर्नाटक सीमा समन्वय मंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंची नियुक्ती करण्यात आली आहे। कर्नाटक सरकारशी समन्वय साधणं, मराठी भाषिकांना सहकार्य करणं, सीमावादावरील खटल्याचा मदत करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर असणार आहे। एक महत्त्वाची बातमी बघतोय। मुख्यमंत्री असताना करतो पाहतो असं नाही तर लगेच जनतेची कामं केली। 2.5 वर्षात इतक्या सह्या केल्या जेवढ्या मागच्या 25 वर्षात झाल्या नसतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर मात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होणार नाही। तुम्ही आमच्यावर भरभरून मतांचा वर्षाव केलेला आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीचे 232 आमदार निवडून आले असे एकनाथ शिंदे म्हणाले। निवडणुकीत अनेकांनी मला हलक्यात घेतलं, सरकारचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधला। तर सगळं होतंय। मी आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले, करतो बघतो पाहतो, माझ्याकडे नाही, लावला फोन काम करून टाक, चिठ्ठीवर सही केली। मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना त्या 25 वर्षात झाल्या नसतील।
कुठलं रेकॉर्ड होईल माहित नाही मला. तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला. आतापर्यंतच्या इतिहासात 232 आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू? कधीच नव्हते. लँडस्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला. लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला, खोडा घालायला. कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली, बोला भागो. पण मला देखील हलक्यात घेतलं. त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरार करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं. 2.5 वर्षात या राज्याला पुढे नेलं. हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात 3ऱ्या नंबरला गेलं होतं. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं. अहमदनगरच्या मढी ग्रामसभेनं घेतलेला ठराव पंचायत समितीनं रद्द केलाय. मढी इथल्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला होता. एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत गुणवत्ता यादीत असताना निवड यादीतून नावं वगळल्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये उत्तरपत्रिकांची मागणी करण्यात आली. मात्र तरीही एमपीएससीनं उत्तरपत्रिका न दिल्यानं याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी खंडपीठानं एमपीएससीला नोटीस जारी केली आहे. रेशन कार्ड धारकांना ई-केवायसी करण्यासाठी 15 वर्षापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मुदतीत ई-केवायसी न केल्यास संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल 5.5 लाख रेशन धारकांना धान्य मिळण्यास अडचणी येतील. पुण्यातील घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. छत्रपती संभाजीनगरातील बस स्थानकावर रात्रीच्या वेळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलाय. यावेळी संशयित व्यक्तीच्या सुरक्षा रक्षकांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली आहे. अलिबागमध्ये 2 एसटी बसमध्ये चिरडून तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तोडफोड करण्यात आली, राडा घालण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 33 जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर अपघातातील आरोपी बस चालकालाही अटक केली आहे. अकोल्यामध्ये 17 वर्षाच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. मात्र या आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर पोलीस तपास अधिकारी पैशांची मागणी करत मानसिक त्रास देत असल्याचाही आरोप करण्यात आलाय. सोलापूरच्या माळकवठेचे गुरु पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामी यात्रेतील अग्निप्रवेश सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला. पालखीसह कुंभ डोक्यावर घेऊन भक्त अग्नीवरून जातात. हे पाहण्याकरता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगरात पालिकेच्या रोबोटनं अनधिकृत नळांची तपासणी केली. रोबोट तंत्रज्ञानाच्या मदतीनं सिल्क मिल कॉलनीतील 54 अनधिकृत नळांची तपासणी करण्यात आली. यातून पालिकेला 2.25 लाखांचा महसूल प्राप्त झाला. पालघरमधील सिडको इथल्या ओसवाल इंडस्ट्रीजमधील कंपनीला भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती समोर येते. यात कंपनीचा काही भाग जळून खाक झाला. महायुतीच्या मंत्र्यांसाठी मंत्रालयातील जागा अपुरी पडत असल्यानं आता राज्य सरकारनं नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतलाय. मंत्रालयाच्या आवारातच तळमजल्यासह 5 मजली नवीन इमारत उभारली जाणार आहे. बांधकाम खर्चासाठी 118 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. राज्यातील 2000 पेट्रोल पंपांच्या परवानग्या देण्याकरता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 1 खिडकी सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय. या माध्यमातून राज्यात 30,000 रोजगार निर्मिती होईल असा दावाही त्यांनी केलाय. कर्नाटक सरकारनं टॅटूसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये हानिकारक रसायनं असल्यानं त्यावर बंदीचा विचार केलाय. बंदीचा अधिकार केंद्र सरकारकडे असल्यानं तशी शिफारस केली जाणार आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या छावा या हिंदी चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 13 दिवसांमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता खास दक्षिणेतील प्रेक्षकांच्या आग्रहास्तव छावा हा चित्रपट येत्या 7 मार्चपासून तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती मॅडॉक फिल्म्सकडून शेअर करण्यात आली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात देशभरात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटांची संख्या तीव्र जाणवेल। त्यामुळे उन्हाळा सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही प्रचंड रखरख जाणवू लागली आहे। शुक्रवारी मुंबईत 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची सर्वाधिक नोंद झाली आहे। अकोल्याचा पाराही 38 अंश होता। विदर्भात बहुतांश ठिकाणी 36-38 अंशांपर्यंत तापमानाची नोंद होतीये। जेजो हॉस्पिटलच्या 136 कामगारांना दिलासा मिळालाय। चतुर्थ श्रेणीतील बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। कर्मचारी भविष्य संघटनेने 2024-25 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.25% इतका व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या ऑइल कंपन्यांनी महाराष्ट्रात 1660 नवे पेट्रोल पंप मंजूर केलेत। मात्र यासाठीची परवानगी रखडल्याने परवानगी मिळण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू आहेत। कर्करोगाच्या रुग्णांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतलाय। प्रशिक्षित कर्करोग तज्ज्ञ परिचारिका आणि प्रशिक्षित बालरोग तज्ज्ञ परिचारिका तयार करण्याच्या उद्देशाने पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अंमली पदार्थ विरोधी पथकाचा अधिकारी असल्याचं सांगून उघड्यावर थुंकणाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलंय। तब्बल 40,000चा दंड वसूल करत ही फसवणूक करण्यात आली आहे। शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात पिंपरी चिंचवड पालिका ही सर्वोत्तम कामगिरी करणारी पालिका ठरली आहे। राज्यभरातील पालिकांचं आणि अन्य कार्यालयांचं मूल्यमापन करण्याकरता शासनानं हा उपक्रम राबवलाय। आरटीई अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती। मात्र केवळ 5000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्याने आता 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। कोल्हापूर पालिकेने घरफाळा आणि पाणीपुरवठ्याच्या बिलाच्या वसुलीसाठी दिलेल्या 80% सवलतीचे 2 दिवस राहिलेत। घरफाळ्याच्या कालावधीत 12 कोटी 20 लाख जमा झालेत, तर अद्यापही 44 कोटी वसुली बाकी आहे। त्यामुळे पालिकेने 5000 जणांना नोटीस बजावलेली आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अटल उपक्रम सुरू करण्यात आलाय। या उपक्रमांतर्गत अवघ्या 1.5 महिन्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। या उपक्रमांतर्गत 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईत 12,000 घरांची विक्री झाली असून त्यातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने 900 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल मिळाला आहे। फेब्रुवारीच्या 28 दिवसांमध्ये 12,000हून अधिकची घरं विक्री झाल्याने ही घरं विक्री समाधानकारक मानली जाते। मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचं MMRDAचे आरोप सिट्रा कंपनीने फेटाळून लावलेत। मात्र त्याचवेळी MMRDA बरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे। MMRDAशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकाऱ्यांशी संवाद सुरू असल्याचं सिट्राने स्पष्ट केलं। पुणे शहरातील अंधाऱ्या निर्जन जागांची पाहणी करण्यात आली। या भागात प्रखर पथदिवे बसवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे। तसंच या भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत। जमिनीवरील वाहतूक हवेतून झाल्यास शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल। त्यामुळे घोडबंदर भागात प्रायोगिक तत्वावर पॉट टॅक्सीसाठी देण्याचं निश्चित करण्यात आलंय, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नवी मुंबई पालिका शाळेतील सहलींदरम्यान एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। यानंतर पालिकेला जाग आली आहे। त्यामुळे इमॅजिका पार्कमध्ये जाणाऱ्या जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नवी मुंबई पालिकेच्या CBSE शाळांना मोठी मागणी असून या शाळेतील प्रवेशासाठी पालक गर्दी करतायत। या शाळांमधील प्रवेश निःशुल्क असल्याने प्रवेशासाठीचे अर्ज घेण्याकरता पालकांची झुंबड उडालेली बघायला मिळते। साताऱ्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय। त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय।
नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू काढणीला वेग आलाय। गेल्या आठवड्याभरापासून नवा गहू बाजारात दाखल होतोय। या गव्हाला सरासरी 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्याकरता म्हाडाच्या सगळ्या विभागीय मंडळांनी महिन्यातून किमान 2 वेळा जनता दरबार आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले। गेल्या काही वर्षांमध्ये भारतात यूपीआयचं जाळं वेगानं पसरत आहे। यूपीआय व्यवहारांबाबतीत भारत नवीन उंची गाठतोय। जानेवारी महिन्यात पहिल्यांदाच यूपीआय व्यवहारांनी 16.99 अब्जचा आकडा ओलांडला। आतापर्यंत एका महिन्यात यूपीआय व्यवहारांची ही सगळ्यात मोठी संख्या आहे। गेल्या 2 वर्षात मुंबईत घडलेल्या बलात्काराच्या 2109 घटनांमधील तब्बल 406 नराधम अद्याप मोकाटात। राज्याच्या राजधानीचं शहर असलेली मुंबई इतर ठिकाणच्या तुलनेत महिलांसाठी अधिक सुरक्षित मानली जाते। याच मुंबईत 2 वर्षात लैंगिक अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे। महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। पक्ष संघटना मजबूत करण्याकरता शरद पवार ॲक्शन मोडवर आले असून पुढील 3 महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिले आहेत। मिठी नदीतील गाळ काढण्याकरता मुंबई महापालिकेने काढलेल्या टेंडरमध्ये 90 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। टेंडरमध्ये हेराफेरी करून हा घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला। मिठी नदी गाळ काढण्याच्या कामात एसआयटीकडून चौकशी सुरू आहे। जीएसटी लागू करण्यात आल्यामुळे राज्य सरकारनं महापालिकांचा एलबीटी पूर्णपणे रद्द करण्याचा आदेश दिला। मात्र एलबीटी संदर्भातील अनेक न्यायालयीन दावे प्रलंबित आहेत। त्यामुळे महापालिकेचा एलबीटी विभाग पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून राज्यातील महिला पर्यटकांकरता 1 ते 8 मार्च 2025 या कालावधीत एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये 50% सवलत देण्यात येणार आहे। या सवलतीसह विविध पर्यटन उपक्रम देखील राबवण्यात येणार आहेत। महापूर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्य सरकारतर्फे खासगी एजन्सीतर्फे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नद्यांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांमधील एकूण 18 नद्यांचं सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जुलैपर्यंत यावर उपाययोजना सुचवण्यात येणार आहेत। राज्य सरकारच्या तब्बल 500 सेवा आणि व्हॉट्सॲपवर आता सेवा मिळणार आहे। आपलं सरकार या संकेतस्थळावरील 500 सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण करार शुक्रवारी करण्यात आला। मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ऑगस्ट 2025 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे। विशेष म्हणजे शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावात 51% पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे यंदा मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे। वाढवण बंदरामुळे होणारी पर्यावरणाची हानी यासाठी तज्ज्ञ संस्था नेमण्याकरता विचार करा, असा सल्ला सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला दिला। वाढवण बंदरासाठी 1448 हेक्टर क्षेत्रात भराव टाकून विकसित करण्यात येणार आहे। जमिनीवर उत्खनन करून काढलेल्या वाळूची किंमत 12,000 कोटी आहे। त्यात भारत सरकारला मिळणारी 1440 कोटी रुपयांची रॉयल्टी समाविष्ट आहे। त्यामुळे 6,000 कोटींची बचत होणार आहे। लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही। राज्यात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। सीएसएमटी इथं 24 डब्यांच्या गाड्या उभ्या करण्याकरता फलाट क्रमांक 12 आणि 13चा विस्तार केला जाणार आहे। या कामाकरता मध्य रेल्वेकडून इंटरलॉकिंग कामाकरता विशेष ब्लॉक आहे। त्यामुळे आज शेवटची लोकल ठाण्यावरून 10:45 सुटेल। सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी त्यांच्या चाहत्यांना नुकतीच आनंदाची बातमी दिली। लग्नाच्या 2 वर्षांनंतर ते आई बाबा होणार आहेत, अशी पोस्ट त्यांनी टाकली आहे।
ऊसाचं उत्पादन आणि उतारा घटल्यानं ऊस उत्पादकांना प्रत्येक टनामागे 166 रुपयांचा फटका बसला. उतारा आणि उत्पादन घटल्यानं साखर उद्योगाचंही 1600 कोटींचं नुकसान झालंय. पुढील हंगामात याचा फटका बसणार आहे. नांदेडच्या धर्माबादमधील लाल मिरची देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे. आखाती देशात या मिरचीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र सध्या परदेशातून होणारी आयात कमी झाल्यानं क्विंटल मागे 4000 रुपयांची घसरण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांसाठी मिरची आणखी तिखट झालेली आहे. लसणाचा हंगाम बहरल्यानं गुलटेकडी मार्केट यार्डात लसणाची आवक वाढू लागली आहे. बाजारात देशी लसणासह उटी लसूणही मोठ्या प्रमाणात दाखल होते. 3 महिन्यांपूर्वी 550 रुपये किलोपर्यंत गेलेला लसूण आता 100 रुपयांपर्यंत खाली आलेला आहे. पालिकेचा महत्त्वाचा उत्पन्न स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीचं उद्दिष्ट गाठण्याकरता आता एकच महिना शिल्लक राहिला आहे. यात तब्बल 1126 कोटींचं कर संकलन करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. तर आतापर्यंत 5000 कोटींचा कर जमा करण्यात आलेला आहे. पवईमधील जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती सुरू झाल्यानं घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाला होणारा पाणीपुरवठा बंद झालाय. त्यामुळे घाटकोपर आणि कुर्ला भागातील पाणीपुरवठा आज दिवसभर बंद असणार आहे. अंबरनाथमध्ये बाईक रेसिंगच्या नादात भरधाव दुचाकीनं रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. यात एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासीही जखमी झालेले आहेत. भिवंडीतील कोशिंबी या गावाचं स्वयंभू असणारं ग्रामदैवत निळकंठेश्वराची जत्रा नुकतीच मोठ्या उत्साहात भक्तिभावानं संपन्न झाली. हरिनामाच्या जयघोषात देवाची पालखी गावातून काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीमध्ये आबालवृद्धांसह स्त्री पुरुष तरुण तरुणी लहान मुलं मोठ्या संख्येनं सहभागी झाली. मुंबई महानगरपालिकेकडून आता रुग्णालयांच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. रुग्णालयांच्या स्वच्छतेचा दर्जा उंचावण्याकरता महापालिकेनं लोकसहभागातून विशेष स्वच्छता अभियान हाती घेतलंय. त्यात 24 वॉर्डांमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. मुंबई वगळता उर्वरित राज्यातील विजेच्या मागणीनं शुक्रवारी 26,559 मेगावॉट हा सर्वाधिक उच्चांक गाठला. तापत्या उन्हामुळे फेब्रुवारीतच वीज मागणी दररोज नवा उच्चांक गाठते. एसटी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना आता महामंडळानं साध्या लालपरीतही सुरक्षा यंत्रणा बसवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सीसीटीव्ही, जीपीएस आणि पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे. याची निविदा प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे. उत्तर भारतात शीतलहरींचा कहर बघायला मिळतोय. जम्मू काश्मीरच्या भद्रेवाहमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. बर्फवृष्टीमुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झालंय. जम्मू काश्मीरच्या भालेशाह या परिसरात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. उत्तराखंडमधील चमोलीच्या उंच भागात